नमस्कार मंडळी. खूपच महत्त्वाच्या 40 टिप्स ज्या सर्वांच्या कमी येतील आणि नक्की ऐका. सांधेदुखी असल्यास आल्याचा रस लावा. त्यामुळे सांधेदुखीमुळे चांगला आराम मिळतो. केस कडक गरम पाण्याने धुतल्याने केसाची मुळे कमकुवत होतात. म्हणून कधीही केस अति गरम पाण्याने धुवू नयेत. त्याऐवजी केस नेहमी हलक्या आणि कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवावे. टिप नंबर 3. आपण कोल्ड्रिंक किंवा कॉफी आणि चहाचे जास्त सेवन करू नये, कारण हे शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्याऐवजी ताजे फळांचे ज्यूस, ताक किंवा नारळ यांचे सेवन करावे. टिप नंबर 4. म्हशीचे उकळवून कोमट केलेले किंवा शुद्ध दूध प्यायल्याने कंबरदुखीची समस्या खूप दूर होते आणि राहण्यास मदत होते. टिप नंबर 5. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. सफरचंद खाल्ल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटांनीच पाणी प्यावे. टिप नंबर 6. आवळ्याचा मुरब्बा. आवळ्याचा मुरब्बा खाल्ल्याने शरीरात कधीही व्हिटॅमिन सीची कमतरता भासत नाही. टिप नंबर 7. जेव्हाही तुम्ही उन्हातून किंवा बाहेरून घरात याल तेव्हा आल्याबरोबर लगेच पाय धुवू नयेत. शरीर सामान्य तापमानावर आल्यावर थोड्या वेळाने पाय धुवावेत. टिप नंबर 8. जे लोक मातीच्या भांड्यात जेवण बनवतात किंवा पाणी पितात त्यांना अनेक आजारांपासून संरक्षण मिळते, कारण मातीच्या भांड्यातून शरीराला आवश्यक नैसर्गिक खनिजं मिळतात. टिप नंबर 9. चहासोबत हळद. चहासोबत हळद किंवा हळदीचे पदार्थ खाऊ नयेत. हळद नेहमी दुधासोबत किंवा जेवणात योग्य प्रमाणात शिजवूनच घ्यावी. टिप नंबर 10. जर तुम्हाला पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिणे पुरेसे आहे आणि पाणी प्यावे. टिप नंबर 11. रात्री दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी राहते आणि चेहऱ्याला ग्लो देखील वाढतो. टिप नंबर 12. जर घसा खराब होत असेल किंवा आवाज बसला असेल तर कच्चा पेरू हलका भाजून खाल्ल्याने घशाला आराम मिळतो. टिप नंबर 13. तणावामुळे मन जड वाटत असल्यास डार्क चॉकलेट किंवा थोडे गोड पदार्थ खावेत. त्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. टिप नंबर 14. जास्त तणाव घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून तणाव न घेता नियमित प्राणायाम व ध्यान करावे. टिप नंबर 15. केळीची साले फेकून न देता चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळावीत. त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. टिप नंबर 16. उशीचे कव्हर आठवड्यातून किमान 2दा स्वच्छ धुवावे. त्यामुळे त्वचेच्या समस्या आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो. टिप नंबर 17. फळांचा ज्यूस जास्त वेळ काढून ठेवू नये, कारण तो खराब होतो. ज्यूस नेहमी ताजा काढूनच लगेच प्यावा. टिप नंबर 18. गाजर, आवळा आणि बीट याचा ताजा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. टिप नंबर 19. बूट घातल्यामुळे पायावर डाग पडले असल्यास 4 चमचे ग्लिसरीन आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करून मालिश करा व 10 मिनिटांनी पाय धुवून टाका. डाग हळूहळू नाहीसे होतील. टिप नंबर 20. ज्या महिला रात्री झोपताना चेहऱ्यावर बदामाच्या तेलाने हलकी मालिश करतात त्यांनी त्वचा नितळ राहून सुरकुत्या कमी होतात. टिप नंबर 21. रात्री मेथीदाणे भिजवून सकाळीच त्याची पेस्ट दुधासोबत चेहऱ्यावर लावल्यास त्याचा घट्ट आणि चमकदार बनते. टिप नंबर 22. पायाच्या तळव्यांना
विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ मोकळा होतो आणि सर्दी खोकल्यात आराम मिळतो. टिप नंबर 23. हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात करवंद किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. टिप नंबर 24. पोळ्यांवर शुद्ध साजूक तूप लावून खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. टिप नंबर 25. ताप येत असल्यास 1 ग्लास पाण्यात गुळवणीचा तुकडा उकळून आणि पाणी अर्धे झाल्यावर ते कोमट करून प्यावे. त्यामुळे ताप लवकर नियंत्रणात येतो. टिप नंबर 26. चेहऱ्यावर पिंपल्स येत असल्यास कडुनिंबाच्या पालांचा रस लावावा. त्यामुळे पिंपल्स लवकर बरे होतात. टिप नंबर 27. सकाळी ताज्या दह्याचे सेवन केल्याने पोटात थंडावा राहतो आणि पचनक्रिया सुधारते. टिप नंबर 28. पुदिन्याच्या पानासोबत खडीसाखर खाल्ल्याने मासिक पाळीशी संबंधित तक्रारीमुळे आराम मिळतो. टिप नंबर 29. दुधासोबत कधीही आंबट पदार्थ खाऊ नयेत. आंबट फळे किंवा पदार्थ नेहमी दूध पिण्याच्या 1 ते 2 तास आधी किंवा नंतरच खावे. टिप नंबर 30. भिजवलेले बदाम खाताना साली काढून खावे. नेहमी साल काढूनच बदाम खाणे पचनासाठी उत्तम असते. टिप नंबर 31. पेयर मीन्स नासपती खाल्ल्याने कोरड्या त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा हायड्रेटेड राहते. टिप नंबर 32. रोज ताज्या दही किंवा ताकाचे सेवन केल्यास युरिन इन्फेक्शनचा धोका टळतो. टिप नंबर 33. हिवाळ्यात जिलेबी कोमट दुधासोबत खाल्ल्याने सांधेदुखी आणि कंबरदुखीत खूप आराम मिळतो. तसेच टिप नंबर 34. ओल्या केसांना कंगवा करू नये, कारण त्यामुळे केस तुटतात. केस व्यवस्थित सुकल्यानंतरच मोठ्या दातांच्या कंगव्याने हलक्या हाताने विंचरावेत. केस मोकळे होतात आणि तुटतसुद्धा नाहीत. टिप नंबर 35. हाडांमधून आवाज येत असल्यास शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी दूध, दही, पनीर आणि सोयाबीनचे नियमित सेवन करावे. टिप नंबर 36. तांदळाची पेज उकळलेले पाणी थंड करून केसांना लावल्याने केस गळणे थांबते आणि केस खूप मजबूत आणि मऊ होतात. टिप नंबर 37. लघवीमध्ये जळजळ होत असल्यास किंवा खडे असल्यास रोज ताजे नारळ पाणी प्यावे. टिप नंबर 38. जेवणानंतर पोट जड वाटत असल्यास कोमट पाण्यात लिंबू पिळून थोडेसे सैंधव मीठ टाकून प्यावेत. टिप नंबर 39. वरून कच्चे मीठ खाऊ नये. मिठाचे प्रमाण योग्य ठेवून जेवण शिजवतानाच जेवढे हवे तेवढेच वापरावे. टिप नंबर 40. खोकल्याची समस्या असल्यास भाजलेले हरभरे खावेत. त्यामुळे खोकल्यात चांगला आराम मिळतो. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.